इराणनं आता अख्ख्या जगाला तेलाच्या थेंबाथेंबापासून तरसवण्याची तयारी केली आहे. हो, खरंय, कारण होर्मुझ नंतर आता इराण आणखी एक मार्ग बंद करण्याचा विचार करत आहे. तो मार्ग एक महत्वाचा सागरी मार्ग आहे, बाब अल मंडेब. इराण बाब अल मंडेब इथून वाहतूक करणारी जहाजं रोखू शकतो. भारत याही मार्गाने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आणि गॅसची आयात करतो. बाब अल मंडेब समुद्रधुनी एक अरुंद पण महत्वाचा सागरी मार्ग आहे, जो लाल समुद्राला एडनच्या आखाताशी जोडतो. तो सुएझ कालव्याद्वारे भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागराला जोडणारा एक प्रमुख सागरी मार्ग म्हणून काम करतो. याला अरबी भाषेत दुःखाचं द्वार असं सुद्धा म्हटलं जातं. हा 26 किलोमीटरचा समुद्री मार्ग येमेन आणि जिबुती यांच्या दरम्यान असून तो लाल समुद्राला अदनच्या खाडीशी जोडतो. इथून 62 लाख बॅरल कच्चं तेल आणि पेट्रोलियम उत्पादनं वाहतूक केली जातात. आता जर बाब अल मंडेब समुद्रधुनी बंद केली तर भारतासमोर आलेलं ऊर्जा संकट दुप्पट होण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढू शकतात. जगातील एकूण व्यापारापैकी जवळपास 12% आयात निर्यात याच मार्गाने होते. त्यामुळे हा मार्ग भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्वाचा आहे.